सात्री पाय ना मी हो तुझा इलू इलू. त्या चंद्रीच्या भावानं केलं. त्या पैलवान सांडानं ज्या ज्या कळाव पोरो त्या कळाव धाव धाव मारलं ने कपड्यासारखा धुतलं भडव्यानं. बापरे. अरे पण मला सांग त्याने तुला मारलंच का? काय केलंस तू? काहीच नाही केलं. चंद्री बोरिंग पाणी भरत होती. मी रस्त्यानं जात होतो. ते माझ्याकडे पाहून हसले तर मी हसलो. आता चंद्री म्हणते घरी कोणीच नाही तर चालणार आहे म्हणते घरी. तर तिच्या घरी गेलो तर का झाला? मला सांग तुला सांगायला थोडीशी शरम वाटते की नाही वाटत? मला सांग तिच्या घरी नसताना तू तिच्या घरी गेलास कशाला? जीव घ्यायला पाहिजे होता तिच्या भावाला तुझा. नाही तू नाही घेस ना आपलीच लावतेस. साजऱ्यापणानंच घरी गेलो तिच्या. तिनं माझ्यासाठी चहा मांडलं. चहा आणलं. चहा पेतसाव बर तेवढे तो तिचा पैलवान भाऊ साला सांड आला. आचार नाही विचार नाही. चहावर चटकलास काबे म्हणलं ना भोळो भोळो धुलाई केलं. तोंड सुचवलं पॅन्टही फाललं. विचार कर किती दाबून बसले असते. तुला असंच पाहिजे नाही तुला असंच पाहिजे. म्हणूनच मी नेहमी सांगते की जमाना हा असा ऑनलाईन असला तरी कुठे फॉर्म नको भरून पाहू. नाही तर मग असा सुखाची मार बसते. हो तर तुझ्या हँडसेट मध्ये आपला डाटा फिट करीन म्हणतो तर तुझा बाप माझा नेटवर्क करून टाकतो. का करू सांग ना. तुझ्या नेटवर्क मध्ये दम नाहीये. तुझं कामच तसं आहे. घर सोड घर सोड. मला द्यायची तुझी आत्ताची हिंमत नाही आहे ना? नाही रे बाबा. मग 2-3 मित्रांकडून वायफाय घे आणि मला पडवून दे. वायफाय घे म्हणजे कसं आहे? म्हणजे मागाचे. अरे 2-3 मित्रांना सोबत घेऊन मला पडवून दे. म्हणजे फुलवे एका नवऱ्याने तुझा भागण्याने 4-4 करायला नाहीस. बापरे असं वाटलं नाही एवढ्या आगीची अरे देवा देवा कसं समजावू याला? मला मिळवण्यासाठी तू लाईनीतच उभा राहा पण तू माझ्यापर्यंत पोहोचू नकोस. असा तुझ्यासारखा तुझ्या मागे कुणीतरी येईल आणि मग मला इथून घेऊन जाईल. मग बस बोंबला बोंबलं तुम्हाला का करू तर आतापर्यंत सांगत होतो काही बैला होतास का? मला सांग तुझ्यात एकट्यात हिंमत नाही आहे ना मला पडवून द्यायची? मग 2-3 मित्रांना जमव आणि मला घेऊन जा. बरोबर आहे तुझा. आपण दोघां तुझ्याला तुला घेऊन गेलो तर ते तिघही जण बायको करण्यासाठी हिस्सेदार नाही होतील का? एक सांग एकच गोष्ट सांग. आपण 4 मित्र भेटलो. माचऱ्या धरायला गेलो. माचऱ्या धरल्या. माचऱ्या धरून झाल्यावर वाटणी करायची वेळ आली तर किती भाग होतील? 4. मग तुले चौघांनी गेल्यावर तुझे भाग 4 नाही होतील का? मला सांग तुझ्याशी माझं लग्न लावण्याकरता तुझे मित्र पळवून द्यायला मदत करतील ना आणि आपलं लग्न लावून देतील. आता समजलं? असं म्हणजे लग्न लावून देण्यासाठी पळवासाठी ते मदत करतील असं ना. पण पोराची हिंमत आहे या संपत खाटकाच्या पोरीले पळवाची? अरे तुझ्या बापाले पाहिला का या गावातल्या चांगल्या पोराची पॅन्ट मध्ये गडबड होते. मीच हिंमतवान गडी म्हणून तुझ्या दर्शनासाठी येतो समजलं? होय मस्त साडी बिडी गुणगान करून जायचं म्हणजे का तुझी का पराचीच तयारी हो का? ही पळायची तयारी नाही तर आज गावच्या जत्रेनिमित्त डान्सचा कार्यक्रम आहे ना तिथे मी लावणी करणार आहे त्याचीच तयारी. हो मग तुझी लावणी पाहिली येऊ का मी? तर सगळ्याच्या मागे उभा राहील ना का होतं? नाही आज जा फ्रेश हो मग निघू आपण. फ्रेश व्हायचा ठीक आहे पण पॅन्ट फाटलाय तर? अरे बाबा माझा पैसा मध्ये तुला घालायला. तुझा पैसा मग घातल्यावर पुऱ्या चिंध्या होतील. ठीक आहे बरं वारच्या पाहिजे असेल ना एखादा पाहिजे. संपत के बच्चे बाहर निकल. आज बताता हूँ तुझे मुझसे गद्दारी करने का अरे पूरा माल अकेला ही खा जाता और जगार तक नहीं देता. संपत के बच्चे बाहर निकल गए.
घरी नाही की मला इकडे येताना कळून आतमध्ये लपून बसलाय सर. अहो थांबा साहेब, अहो मी खरंच सांगते, बापू सकाळपासून बाहेर गेले. हो ना, मग मला आतमध्ये का बघू देत नाहीस? अहो मी खरंच सांगते साहेब, अहो मी माझ्या बापूची शपथ घेऊन सांगते, खरंच बापू बाहेर गेले. तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही माझ्याशी बोला ना. ठीक आहे, तुझ्याशीच बोल. मला सांग, तुझा बापू बकऱ्याची मटण म्हणून जंगली प्राण्यांची मांस विकतो की नाही सांग? नाही साहेब, अहो साहेब हे सगळं खोटं आहे साहेब. अहो माझे बापू कुत्र्याची वगैरे मांस भेसळ करतात, पण जंगली प्राण्याच्या मांसाला हात सुद्धा लावत नाही. तू तुझ्या बापूला वाचवण्यासाठी खोटी बोलत आहेस, पण माझ्याकडे सबूत साक्षीदार आहे. असं लंबाने आणखी नाही सारेला. अहो थांबा साहेब, असं काय करताय तुम्ही? माझ्या बापूला लंबा देण्यापेक्षा इथंच काय ते आपलं आठवण ना शॉर्टकट मध्ये. म्हणजे तुझा बापू घरी नाही हा माझ्यासाठी मी लकी चान्स समजू का? नाही, अशी आता तू गजऱ्यातल्या फुलासारखी सजून धजून आहे तर या गजऱ्याचा सुगंध घेऊ म्हणतेस? नाही साहेब, हो त्याचं काय आहे ना, आज गावच्या जत्रेनिमित्त डान्सचा कार्यक्रम आहे आणि जिथं मी लावणी करणार आहे त्याचीच तयारी. हो ठीक आहे, तुला जर तुझ्या बापूला वाचवायचं असेल तर तुझ्या नृत्याने मला खुश कर. नंतर बघू त्याचं काय करायचंय. ठीक आहे साहेब, चालेल या बसा. बसा साहेब, माझा सराव सुद्धा होऊन जाईल. लपून भिजले आरपार. राया थेंबा थेंबाना, राया थेंबा थेंबाना. राया थेंबा थेंबाना
फुलाचा गंध घेणारे या भृंग्यास तू आपल्याकडे आकर्षित करून टाकलायस. अशी माझ्या जवळ आहे ना. बाबा हे तुझ्या पहिलीला नाराज नाही साहेब, काहीच नाही केलं मी, काहीच नाही केलं. अरे आता थोड्या वेळापूर्वी चंद्रीच्या भावाच्या लाका खाऊन आलास आणि आता हे सरपंचच्या घरी घुसला. अरे जवान पोरीच्या घरी घुसायचं काय लायसन आहे का तुझ्याकडे? लायसन नाही म्हणून तर लाटा खातो म्हणजे. पण इमानदारीने सांगतो साहेब, त्या चंद्रीला काहीच नाही केलो जी मी. असं तिने टच नाही केलो साहेब मी. अरे तू त्या चंद्रीला टच नाही केलास, पण आता इथं माझ्यासमोर तिला असा फुल टच केला. साहेब तुम्ही टच करून दाखवता का फिरवसून दाखवता जी? कसा टच केला ते सांगितलं. काय साहेब बाकीच्या सगळे आहेत ना त्या बस स्टॉपवर, आणि हे माझी डेपोन आहे का जी म्हणून. हो साहेब, हा ना दूध फुटवून आला होता म्हणून आतमध्ये सर्व्हिसिंग करत होता. अच्छा, म्हणजे हे सर्व्हिसिंग सेंटर आहे तर काय म्हणतो फुलवा मदत मी नाही साहेब, कशी गोष्ट करता जी? खाजगी सर्व्हिसिंग सेंटर आहे साहेब. साहेब तुम्ही उडणारे पक्षी आहात, तुम्हाला विसाव्याने झाड 17 म्हणून या फुलविले विसरा. हिच्यानं माझे रेशन कार्डवर चढू द्या ना ती कावडू शिकली जातं. जेथे तेथे आपलाच नंबर लावून पाहिजे तुम्ही. ठीक आहे चढू दे. मी काय म्हणतो फुलवा, काय साहेब? तुझ्या बापाला सांग की साहेबाचा हप्ता वेळेवर पोहोचला पाहिजे म्हणा, नाहीतर लांबा खेचीन झालं ना. काय रे पंचम आहे जी, तू जंगलाचा वाचेर आहेस ना? हो जी, मग या पोरी राखलं सोड आणि जंगलाची कामं कर, समजलं? हो जी. चले लवकर ये. हो जंगल राखाचा ठेका मी एकट्यानंच घेतला ना. मी जंगल राखतो ना, तू येते त्याची तोड खूपच. एका सांगते तेल दोरी सांगून राहिला तर दुसरा काहीच नाही म्हणलो मी. राखतो म्हणलो जंगल. जंगल राखतं ना? जातो म्हणलो जंगलात. जातं ना? हो. चला आधी माझा दंडा लागतो. काय बघणार? गंडा कुठा तिथून जा. अरे तिच्या मागा आपला गंडा आपल्या जेव्हा ठेवत जा ना, ती कुठे काय ठेवतात. अरे चुकून आला होता तिथं आणि लवकर करणार आहे, समजलं? बाप रे किती इम्प्रेशन मारते भुंगरेला. आणि तुझी फुलवे एक नंबरची चॅप्टर आहेस ना तुझी. का केलो म्हणजे मी तर माझ्या नावाने ठेवून याला त्याला कनेक्शन देतेस. व्होल्टेज पुरल का? डीपी जरल ना. आता जर जास्त जर बोललास ना तर एका तुला तोंडच फाडून ठेवते. तू चौकशीला आला होता म्हणून तसं करावं लागलं. हो तुझा बाप भेसड धंदे करत जाते आणि तू झाकाझाकी करत जा. ह्या तुझ्या वागण्यापायी एक दिवस माझ्या बोंगलाची पाळी येईल. कशी म्हणजे एक दिन पंची उड जाएगा. तसं नाही, तुला चांगलं रीतीनं गाणं सुद्धा म्हणता येत नाही. कसा? मी सांगते हा. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. फुलवी गे कसा बोलतो मग मी? टेंशन लेने का नहीं मेरे पंच. बोरं पिकली की आंबट शौकीन दगड. तुला जर वाईट वाटत असेल ना तर मग मला इथून लवकर घेऊन जा. यातीच तर घोडा ढेप खात आहे ना. तुझा बाप जिवंत असेपर्यंत आपला लग्न होणार नाही आणि आपण गुडघे झाल्याशिवाय तुझा बाप मरणार नाही. मग गुडघा होत वरी झुरण्यापेक्षा आताच मेलेला बरा नाही का? चाललो मी खोटी नाही पण हा पॅन्ट म्हणजे एक सांगे तू बिना नाड्याची पॅन्ट घालतेस कशी? काय लाज शरम, काय लाज शरम. खरंच मी बिनाड्याचा पॅन्ट घालत असणार काय? तर याला नाळा आहे का? आणि हा पॅन्ट कोणाचा सांग बरं. फेकला फुकला घातला असणार. मग काय? तो हातात भेटला तोच घालला. बरं थांब याची व्यवस्था करू. हे काय करतोस तू? तुला तर खूप टेक्निक आहे हा. हो मी टेक्निक वालाच माणूस आहे, पण हे टेक्निक तू उपयोगात नको आण. का बरं? का बरं म्हणजे भर जाऊ का सुटला पिटला तर आपण होईल. माझा सुटला तर काय नाही. लक्ष ठेवतो जमला का? सांगा का म्हणजे मी काय म्हणत होती, मला सांग तू जर मेलात तर मग माझं कोण सांग करा. मी किती तुझ्यावर प्रेम करते. तू माझी आहे, तू माझा आहेस आणि मी तुझीच राहील. पक्का ना? पक्का. तुझा थंडावा घेऊन झाला असं तर हात देऊ. आपल्या जनाची काही नाही तर मला की तेव्हा भांडव्यावा भेटला चान्स का एकामेका लोचुका कसारखा शेतावर पडता हराम खोरावा. काय क्या बाई बोलू नको मामा. मामा नको म्हणू. नाही म्हणत ना
मी बाहेरून आलो तर हे रडत होती. तिच्या मागं गाणं 7:30 सुरू आहे म्हणून हे ठेव लागते असे स्वप्न दिसते. आता मी म्हणलो माझ्या मिठीत ये म्हणजे तुझे सगळे दुःख दूर होते. नाही काय फुलवे? जशी माझ्या मिठीत आली तशी हिचे सगळे दुःख दूर झाले. नाही काय फुलवे? हो, मला माझ्या घर फोडीचे स्वप्न पडून राहिले आहे. मला खूप दुःख होते. मला मिठीत गेला. मग याच्यासाठी समदुःखी आणि असे विषम ध्रुव पाहिजे. मला का तुम्ही दोघे घोचूनंदन समजून राहिले का बे? चांगला उपाय आहे तुमचा दुःख दूर करायचा. पण पंचम्या काही झालं तरी चालत नाही. हे माझी पोरगी तुला अजिबात देत नाही. गुरुवे खूप झाला तुझ्या बापाचा. खांद्यावर घेतलो तर कानामध्ये सुसू करत आहे. तू आताच्या आता ठरव तुला तुझा बाप पाहिजे का मी पाहिजे. तुझा बाप तुला पाहिजे असेल तर बाबाकडे जा आणि मी पाहिजे असेल तर माझ्याकडे ये. ते का निर्णय घेणारा या संपत खाटकाची पोरगी हो. हो तर माझी प्रियतमा यमा 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 बोलले लवकर निर्णय घ्या. आता मोठी पंचायत आली. आता काय करू काय करू काय करू काय करू. राम 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 इकडे आहे राम. राम 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 खाटकाची पोरगी हो बापू. आणि माझी होणारी बायको बापू. आज तुला या सतूर आलं. मला करू बकऱ्याच्या भावात नाही मी तर मी लावत असतो. का म्हणली? तो माझ्या कुंकवाचा धनी आहे. तो कुंकू त्याला वापस कर. मी तुला दुसरा टिकलीवाला पाहून देतो. कुठेही चिपकवता येते. साला माझी देणार त्या दिवसात आहे. बोल बे, बोल तुझी शेवटची इच्छा काय? मराच्या आधी तुझ्या नातवाचा तोंड पाहावं एवढीच माझी इच्छा आहे. ठीक आहे. का भो संवाद कसाई मामा तू आपली तलंग किती बेडव्यात पेरून ठेव पण माझ्या कुकुचकुच्या आवाजानं तुझा बेडवा फोडून नाही माझ्या गाली तर मी पंचम माझ्या कोंबड्या. शाबास रे माझ्या कोंबड्या. पंचम नाही तर याची आज नली स्थापत होतो. ठेवणं म्हणजे सोपा काम नव्हे भाऊ. चांगला अनुभव घेता.